अरे वा 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 बाबू, एकदम डेंजर बाबू निघाला बघ तू तर. हे अरे बोल की काहीतरी. अरे हा काय राव, डायरेक्ट जाऊन धमकावून आलाय तू. हा खरंच डेंजर आहे राव. आपल्या कामावर कुणी डाऊट घेतलेला आपल्याला अजिबात आवडत नाही. बरं ऐक, आता तुला मेन काम सांगतो. हा तुला काय करायचंय त्या आज नाही. तो बाबू एका दिवशी फक्त एकच काम करतो. बरोबर, काय अडचण नाही. कधी भेटत सांग. उद्या. काम झालं पाहिजे बघ. पाहिजे तेवढे पैसे दे. काम जर मोठं असेल ना तर मी ॲडव्हान्सच घे. ॲडव्हान्स कशाला, सगळे देऊन टाकतो की. बोलताना सगळेच बोलतात. नाही नाही बाबू, तू खरंच आवडलाय आपल्याला. एवढ्यात ठरवू नका. ते कसं आहे, पैसे जर वेळेत नाही ना मिळाले तर हे बाबू काय करतो हे तुम्हाला अजून माहीत नाही. धमकी आणि मला नाही, पण आवडली धमकी, आवडली आणि तू बी आवडलाय आपल्याला. येतो, भेटू उद्या. चालते चालते, ये. आणि हो, 4 जिल्ह्यातनं तडेपार आहे मी. त्यामुळे माझ्याबद्दल कुणालाच काय सांगायचं नाही. मी कशाला कोणाला काय सांगू, आपल्या कामाचा माणूस आहे तू. येतो. चालतंय, ये. काय माणूस गावलाय आप्पे. आता बघ तुझी कशी वाट लावतो. मॅडम, आत्ता जे वाटेत झालं, मला असं वाटतं की आपण ही अर्जुन सरांच्या कानावर घालूया. गायतोंडे, तुम्ही फार काळजी करताय. नका करू काळजी. मॅडम, काळजी करण्यासारखंच आहे. त्यांनी जिवे मारण्याची धमकी दिली आहे. गायतोंडे, कोणी काहीही करू शकत नाही. कोणाचं तेवढी हिंमत नाही. आणि आता अर्जुन पोलीस म्हणून परत रुजू झाल्यानंतर तर नक्कीच नाही. हो मॅडम, मला असं वाटतं की आपण खूपच रिस्क घेतो. गायतोंडे, नका काळजी करू. आणि असं पुन्हा झालं तर मी स्वतः अर्जुनला सांगेल. चालेल? नक्की मॅडम. हो नक्की. ठीक आहे, चला आपण जरा कामाचं बोलूया. येस. आपली हिरकणी योजना वाचवण्यासाठी काय काय करू शकतो आपण? मॅडम, खरं तर मलाही काही समजत नाही आहे. खरं सांगायचं तर तायडे मॅडमची जी योजना आहे ती कागदावर अगदी तगडी आहे. आणि त्या योजनेचा फायदा सगळ्यांना होतोय? अर्थात होतोय, आणि ते सुद्धा कमी बजेटमध्ये. हे पटतंय मला. आणि मॅडम, अनफॉर्च्युनेटली आपली योजना अशी आहे की जिचे रिझल्ट्स मिळायला ना खूप वेळ जाणार आहे. त्याचे रिझल्ट्स हळूहळू दिसतील. जसजसं या योजनेचा लाभ गरोदर महिला घेतील आणि ते डिलिव्हरीज करतील आणि त्यांचे अर्भक सदृढ जन्म घेतील, तशी आपली योजना यशस्वी होईल. या सगळ्याला खूप वेळ लागणार आहे. अर्थात याला वेळ जाणार. आणि योजना सुरू झाल्यापासून या योजनेअंतर्गत एकूण 40 महिलांच्या डिलिव्हरीज झाल्या आहेत. आणि त्यांची बाळ कशी आहेत? एकदम उत्तम. आणि या योजनेचं त्या महिलांनी खूप कौतुक केलं. पण मॅडम, अडचण एकच आहे. पेपरवर दिसताना असं दिसतंय की ही योजना राबवण्यासाठी खूप खर्च केलाय आणि त्याचा फायदा केवळ 40 महिलांना मिळाला. काय तोंडे, पण असं नाहीये. हो, मान्य आहे मला. पण आपण ही माहितीने हे आकडे नक्कीच वर पाठवू शकतो. त्यावर पुढचं सगळं ठरेल. हो, पण पेपर वर्क आणि ऑन ग्राउंड वर्क या परिस्थितीत खूप मोठा फरक आहे. हो मॅडम, पण खरं बघायला गेलं तर या योजनेचा गरोदर महिलांना खूप फायदा होतोय. पण मग हे वरपर्यंत पोहोचवायचं कसं? हो, आणि असंही नाही होऊ शकत. आपण त्या महिलांनी इथे घेऊनही येऊ नाही शकत. ते गायतोंडे, अहो ही भारी आयडिया आहे की. अहो म्हणजे आपण महिलांना बोलवू शकत नाही, पण आपण वरपर्यंत पोहोचवू शकतो की. कसं मॅडम? अहो म्हणजे ज्या ज्या महिला या योजनेचा लाभ घेत आहे त्या सगळ्या लाभार्थी महिलांचे आपण व्हिडिओज काढू शकतो. तुम्हाला आठवत आहे का त्या पाण्याचा हंडा घेऊन निघालेल्या, त्यांच्यामुळे मी ही रजा कॅन्सल केली. त्या ताई किंवा अशा अजून कोणी असतील त्यांचे व्हिडिओज काढूयात ना आपण. हे नक्कीच होऊ शकतं. मी स्वतः येईन. आपण गावोगावी जाऊन व्हिजिट करू आणि त्यांचे व्हिडिओज तयार करू. चालेल? नाही नको मॅडम, अशा अवस्थेत. आणि आज काय झालं माहिती आहे ना? तुम्ही अजिबात काळजी करू नका. अहो गावातल्या जिल्हा परिषद शाळेत आपण सगळ्या महिलांना एकत्रित बोलवू शकतो, त्यांच्याशी बोलू शकतो. मी स्वतः बोलेन आणि त्यांचे व्हिडिओज तयार करू. ते सगळं मान्य आहे मॅडम, पण मग अर्जुन सर? काय तोंडे, तो चिडेल हे माहिती आहे मला, पण आपली ही योजना वाचली पण पाहिजे ना. ठीक आहे मॅडम, मी कामाला लागतो. येस, या. बाळा, तू देशील ना मला साथ? खरं तर बाबांना कसं सांगायचं तर लई टेन्शन आलंय मला.
पण ठीक आहे, आपण काढूया काहीतरी मार्ग. काय? काकी सुनंदा अक्का येणार होत्या ना हो? अगं हो, येणार होत्या, पण त्या 5 गणीला गेल्यात. त्यांचं काहीतरी महत्वाचं काम आहे म्हणल्या. मग आता आपण 4घीच जणी आहे ना. हा. अगं पण रुक्मिणीताई कुठे राहिल्या? आई आवरत होत्या. आई आई अगं तयारच होत होते. सुषमा तू कधी आली? आले आत्ताच. अरे वा, महिला मंडळाचा काय दौरा. मामी तुम्ही कधी आला? अहो आत्ताच आले. अहो काय विशेष काय? अर्जुन, अरे आज आम्ही आप्पीचं ऑफिस बघायला जाणार आहे. त्यासाठी सगळेजणी तयार झालोय बघ. होतो गो बाळा, आणि मला का नाही सांगितलं कोणी? म्हणे हळू बोल की, तोंड उघडलं की भोंगा चालू. काय पण अचानक आज आप्पीचं ऑफिस बघायला कसं काय? अहो भाऊजी, आता आपली आपण एवढी कलेक्टर आहे, पण आम्ही कोणीच तिचं ऑफिस बघितलं नाही. हा, म्हणून आम्ही सगळ्यांनी ठरवलंय तिचं ऑफिस बघायला जायचंय. भाऊजी, आम्ही सरप्राईज व्हिजिट देणार आहे आणि आम्ही तिला काहीच सांगितलं नाहीये. तुम्ही पण काही बोलू नका ता. बर. ए, मग मी बी येणार आहे. हा, बघा मावशी, आधीच एकतर तुम्हाला आप्पीचं काही चांगलं झालेलं बघवत नाही, त्यात तुम्ही तिथे आलात तर तुमच्या पोटात गोळा यायचा. तिचं एवढं ऑफिस हे ते. होय का? मग तिचं हे तेच बघायला मला यायचंय हापिसात. आणि बघूयात ना नेमकं तिचं काय आहे तिथं काय नाही. नाही म्हणजे पार सुट्टीच्या दिवशी बी सरकारी अधिकारी सह्या द्यायला येतोय ना तिला, तेच बघायचंय मला बी. अर्जुनराव, तुम्ही पण चला ना आमच्या बरोबर. नाही मामी, तुम्ही जाऊन या, मी निघतो. का रे अर्जुन, नुसतं चल तरी संग. अगं काके, मला जरा काम आहेत, मी निघतो. चल मामी येतो. बाय. मग मला वाटतं आता मी यांनाच बोलवते. पिऊ, जरा यांना फोन लाव की. हो लावते. काय ग रुपाले, कधी निघायचंय? हे काय आमचं आवरून झालंय आता सगळ्यांचं. बापू आले की निघायचंच. हा, मग माझ्यासाठी थांबा बर का. हे काय मी आता भराभरा खाते ना आवरून येत्या. मला वाटलं अर्जुन सोडल आपल्याला. काय म्हणते अर्जुनराव? मला जरा नाराज वाटले. नाही म्हणजे सगळं ठीक आहे ना? हो काकी, ठीक आहे सगळं. त्यांना खरंच काहीतरी काम असेल म्हणून म्हणाले असतील, पण बापू येत आहेत. आणि ऐका मी काय म्हणते, काय ग, सगळेजण एक. मम्मी, आई शपथ, तू कधी आलीस? अगं आले मगाशीच. तुम्ही सगळे कुठे निघालात का? मावशी तुम्हाला यायचं ना आमच्या बरोबर. जावा की आवरा पटकन, नाही तर तुमचं तुम्हाला करून खायला लागल. हा, आवडते आवडते. अहो प्लेट तरी ठेवून जावा. राहू दे, खाता खाता आवडते. एवढ्या गडबडीत कुठे निघालात तुम्ही? अगं आम्ही मंदिरात चाललोय तुझ्यासाठी आणि तुझ्या बाळासाठी प्रार्थना करायला. शपथ, मला तुमच्यासोबत येता आलं तर कसलं भारी झालं असतं ना. अगं नाही अप्पे, तू कामाला जा, ते लय महत्वाचं आहे बघ आज. आपण सगळेजणी परत जाऊ शकतो ना, नाही का? हा हो, नंतर नक्की जाऊया. बरं त्याला उशीर होतोय, मी निघू का? मम्मी येते, सावकाश जा तुम्ही. पिवताय नीट जा ग. हो हो. भाई, मला वाटलं आता आप्पी आपल्या संग थांबते का काय इकडं. हो ना. अगं पिऊ, हे कधी येत आहेत? हा, पोचतीलच आता, येतो म्हणाले. हा. चला ग, बापू आलेत. चला चला आई, चला. आज कुठे दौरा म्हणायचा? अहो, आपल्या आप्पीचं ऑफिस बघायला चाललोय आम्ही. अगं मग आप्पी बरोबर जायचं नाही का? आत्ताच गेली ना. अहो नाही बापू, आम्हाला तिला न सांगता जायचंय. म्हणजे आम्ही तिच्या नकळत सगळ्या जणी बघून येणार आहे. बरं बरं, असं ठरवलंय रे. बरं चला, तुम्हाला सोडतो मी. हा, ए थांबा की, मी पण येणार आहे ना. ह्या पण येणार आहे तू?
का गे बायकांनो, माझ्यासाठी का नाही थांबल्या ग? मावशी आता आल्यात ना तुम्ही, चला बसा गाडीत. पुढं बसू? नाही नाही, मी पुढंच बसणार. त्यापेक्षा एक काम कर की, टपावर जाऊन बस की. मी नाही माग बसणार. हो मग राहू दे, नको येऊस, आमचं आम्ही जातो. चला हो बाप. चला बसा. चला आलं कलेक्टर ऑफिस. आलं, चला. बया बया. आईश. सुषमा येऊ का मी? तुम्ही आत येत नाही? मी कशाला, तुमची लेडीज ट्रिप आहे, माझं काय काम आहे तिथं. तुमचं झालं की मला फोन करा, मला काम आहे सातारा रोडला. हा ठीक आहे. चला इथून असं सरळ जाऊ आणि मग तिथे जाऊन विचारू आप्पी कुठं असती ते. हा ए म्हणे थांब. अगं असं सरळ जाऊन विचारायचं नसतं, आप्पीला कळलं नाही पाहिजे उलट. आता गो बाय म्हणजे तिच्या न कळत आपण सगळं बघायचं, कळलं? हा हे बेस आहे, म्हणजे तिला बिनकामाचा त्रास पण होणार नाही. हा तिला कसला त्रास तवा? तिच्या हापीस मुळे अख्ख्या घरादाराला त्रास सहन करायला लागतो. एक दिवस तिने केला तर काय बिघडत नाही. मावशी तुम्ही आमचं ऐकणार आहे का आहे अशा घरी जाणार आहे? हा आपण तोंड बांधूयात. काय बाया नखर नाही, तोंड बांधा. पथक कुठं चाललाय तुम्ही? ते ऑफिस मध्ये. काय काम आहे? ए तुला काय करायचंय रे? हेच काम आहे माझं, याचाच पगार घेतो मी. हे कलेक्टर ऑफिस आहे. इथं कलेक्टर मॅडम आहे ना, तिची मी सासू आहे, सासू. मग मी पण श्रीदेवीचा जाव आहे. अरे तुम्हाला काय चेष्टा वाटते का काय? जा तिला फोन लाव आणि सांग मनीषा ढोबळे. आम्ही ते मॅडमला हिरकणी योजनेबद्दल भेटायला आलोय, त्यांनीच बोलवलंय आमच्या अडचणी जाणून घेण्यासाठी. ते गायतोंड आहेत ना, ते सुद्धा ओळखतात आम्हाला. होय का? हा हे बघा, आधीच लई अडचणी घेऊन आलोय आम्ही, आणि त्यात तुमची अजून एक अडचण नको. आधी सांगायचं की मला हिरकणी योजनेचं काम घेऊन आलोय. ते हिरकणी योजनेचं काम घेऊन आलेल्या मॅडम कोणाला भेटतं डायरेक्ट. जावा तुम्ही, लय भारी योजना आहे ती. जावा जावा, जाऊ दे. थांबा, तोंडाला बांधलेला आधी काढा सगळ्यांनी आणि मग आज जावा. अहो पण अहो काढा म्हणलं ना. बर ह्यांची नखरे बांधा काढा काय. जावा आता आतमध्ये. चला. आता गो बाया बरं झालं ना आपण वाचलो, नाही तर या असल्या कापडातली लोक ना लय धरून चोपत्यात. तुम्हाला कसं काय माहिती हो मावशी? अगो तुला सांगते. अहो मावशी थांबा ना, पोरी आपल्याला फिरून आणतील की व्यवस्थित. हा चालते. मावशी तुम्ही चला फक्त आमच्या सोबत. आता गो बाया एवढ्या मोठ्या मोठ्या बिल्डिंगी आप्पी नक्की हिथंच काम करते ना? काम करती? अहो आप्पी इथली सगळ्यात मोठी ऑफिसर आहे. ए सुषमा काहीतरी नको बरळू. हे ते बघा, ते बघा. अगं मावशी बघा की, तुमच्या डोळ्यांनीच बघा. पण
आणि ती इकडून तिकडे गेली कुठं? नाही नाहीतरी मी कलेक्टर हाय म्हणून टिमकी मिरवती असायची इथं एखादी शिपाईच. म्हणून शिकावं माणसाने, म्हणजे शिपाई आणि कलेक्टर मधला ना फरक कळतो. चला मी दाखवते कुठे गेली ती. चला चला. बया बया बया, अगं हे हापीस हाय का ते काय म्हणते ते बुलबुलया, कुठं घुसायचं तेच कळ ना. एवढ्या गाड्या आणि एवढं काय बाया. डोळे फिरले ना मम्मी. माझी लेकी एवढ्या मोठ्या बिल्डिंग मध्ये काम करते. आतापर्यंत ना एवढ्या मोठ्या बिल्डिंग बाहेरच बघितले होते फक्त, आणि टीव्हीत. खरंच आहे, आपली आपण एवढ्या मोठ्या ऑफिसात काम करते यावर माझा विश्वासच बसेना. आपली फक्त इकडचं काम नाही करत, ते इथल्या बिल्डिंग मध्ये जे काय काम चालू असतं ना ते सगळं आप्पीच्या हाताखाली चालू असतं. नाही मग धरणं तुमचं मी सगळं ऐकते, पण आता मला सांगा ही सगळी दिसणारी लोक आणि ही गडी माणसं सुद्धा आप्पीच्या हाताखाली कामाला आहेत का? मावशी तुम्हाला आता कुठल्या भाषेत सांगू? अगं ती मुद्दाम करते पिऊ, नको लक्ष देऊस. नाही नाही नाही, आता मला बघायचंच आहे ती आप्पी काम कुठं करते आणि तिचा हापीस कुठे. हा चला की आपण शोधू सगळी. हा जाऊयात. ताई तुम्ही इकडे जावा, मी मागे जाते. तुम्ही दोघी जणी समोर जावा, आणि मावशी तुम्ही तिकडे समोर जावा. आणि ऐका मी काय सांगते, कुणालाही काही उलट बोलायचं नाही. सगळी माणसं आमच्यासारखी नसतात ऐकून घेणारी, कळलं? तोंड बंद ठेवा. आणि आप्पीला कळता कामा नाही की आपण सगळेजण इथं आलोय, त्यामुळे जरा सांभाळून. हा दिसत नाही का? कुठे लक्ष तुमचं? उचलून द्या त्या फाईल्स. सॉरी मॅडम. कोण आहात तुम्ही आणि इकडे काय करताय? हे तोंडाला स्कार्फ बांधून का फिरताय? मॅडम सॉरी, आम्ही ते कलेक्टर मॅडमला भेटायला आलोय. हे असं? अहो ते काम जरा तसं आहे, ते हिरकणी योजना आहे ना. चूक तुमची नाहीये, त्या कलेक्टर मॅमची आहे. हे असं कोणालाही भेटू देतात, शिस्त म्हणून काय राहिलीच नाहीये. मॅडम तुम्ही कोण? तुम्हाला काय करायचंय? अहो नाही तसं नाही, मी कलेक्टर अपर्णा सुरेश मानेची आई आहे. काय बोलताय? हा म्हणजे या सगळ्या घरच्याच येतो. काय झालं, आम्ही आज पहिल्यांदाच ऑफिस बघायला आलो ना. मॅडम तुम्ही आत्ताच म्हणाला ना अपर्णा कोणालाही भेटू देते म्हणून. कारण ती अशी एकदम साध्या घरातून येते ना, तिला निदान साध्या लोकांचे प्रश्न तरी मिटवता येतात. तिला कळतं ते सगळं. सॉरी, आय एम व्हेरी सॉरी. माझा तो उद्देश नव्हता. मी पण त्यांच्या कामाचा आदरच करते, पण फक्त त्यांनी अजून शिस्तीने काम करावं असंच मला वाटतं. आम्ही पण जरा गोंधळून गेलोय. आम्ही तिचं केबिन शोधतोय, तुम्ही दाखवू शकता का? हो हो, मी त्याच दिशेने निघालीये. चला मी तुम्हाला दाखवते. मॅडम थांबा, तिला काही सांगू नका. आम्हाला फक्त लांबनं ती काम करताना बघायचं एवढंच. हो ठीक आहे, चला. आई आणि मनी मावशीला सांगायला लागेल ना. हो त्यांना बोलवूयात. चला मॅडम गेल्या पुढे. मावशी बघितलं का ऑफिस कोण चालवते ते? बया, माझी लेक एवढी मोठी, तिचा दादा गेला ना त्याच दिवशी आप्पीनं ठरवलं कलेक्टर व्हायचं म्हणून. तेव्हा म्हटलं होतं काय फुल घेऊन बसली डोक्यात.
ना त्याने हे सगळं बघून माझ्या डोळ्यात विश्वास बसणं झालंय बघ. काकी ती इथं पोचण्यामागं ना तुमचा खूप मोठा हात आहे, ते तुम्ही विसरू नका कधी. आप्पीला इथं काम करताना बघून लय भारी वाटतंय बघ सुषमा. तिला अभ्यास करत असताना आपण तिला कमी त्रास द्यायला हवा होता बघ. पोरींनी स्वप्न बघितलं की आपल्याकडे पहिल्यांदा बायकाच विरोध करतात. तो विरोध बंद झाला ना तर मग गावागावात कलेक्टर तयार होतील.